बरं, मॅथ्स 1 मध्ये आपण फर्स्ट एक्सरसाइज बघतो ना लास्ट लेसनची. नाही टीचर, फर्स्ट तर झाली होती ना. फर्स्ट एक्सरसाइज झाली कंप्लीट आपली. झाली होती का? नाही टीचर, मला वाटलं की झाले, पण आपला ना फर्स्ट क्वेश्चन झाला होता, तुम्ही होमवर्कला दिला होता. गंदा आहे कुठपर्यंत झालं होतं आपलं? हे झालेलं का 5th 6th वालं? मॅम आपलं इन्क्लूज एक्सक्लूज चालू होतं. हे सुरू केलेलं ना आपण एक्सरसाइज. येस मॅम. मग याच्यामध्ये कुठपर्यंत झालं होतं? बरं, हे आपलं जे 5वं झालेलं का 5th वाला क्वेश्चन? चालू करायचं होतं मॅम. 45 ट्री प्लांटेशन प्रोजेक्ट. हा, आपण ह्याचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपण कोणत्या मेथडने सांगितलेलं तुम्हाला? ग्रुप बनवायला सांगितलेलं की अनग्रुप बनवायला सांगितलेलं? ग्रुप मॅम, ग्रुप. याचं 5th वाल्याचं अनग्रुप करायला सांगितलेलं, कारण मॅम आपण 5 वाटतं. झालं. हा, 6th मध्ये काय दिलंय बघा, द व्हॅल्यू ऑफ पाय अप टू म्हणजे पायची जी व्हॅल्यू आहे, आपण बघा पायची व्हॅल्यू घेतो, पायची व्हॅल्यू आपण 3.14 एवढीच घेतो, पण ती जी व्हॅल्यू आहे ना ती ऍक्च्युली तो हा नंबर आहे, काय म्हणतात त्याला, इरॅशनल नंबर आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू ना खूप तो डिव्हिजन कधी संपतच नाही आणि रिकरिंग पण नसतो. त्यामुळे त्याची 50 डेसिमल प्लेस पर्यंत तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे तो पाय 22/7 जर तुम्ही डिव्हिजन केला है ना, तर पायची ऍक्च्युअल व्हॅल्यू जी आहे ना ती 3.14 अशी वेगळीच आहे. 22/7 पण आपल्याला नाही म्हणता येणार, पण ती जी व्हॅल्यू आहे ना ती इरॅशनल नंबर आहे ऍक्च्युली. म्हणजे ती रिकरिंग पण नसते आणि संपत पण नाही. बघा काय, मग त्याच्यामध्ये हे जे डेसिमल प्लेसेस आहेत, हे पॉइंटच्या पुढचे, या डेसिमल प्लेसेस साठी आपल्याला अनग्रुप बनवायचे त्या डिजिटचा. ते जे डिजिट्स आहेत ना हे पॉइंटच्या पुढचे 1 4 1 5 9 2, याच्यासाठी अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायचं. तर आपण कुठून ते कुठपर्यंत घेणार? डिजिट्स किती आहेत बघा, छोट्यात छोटा डिजिट कोणता आहे आणि मोठ्यात मोठा कोणता आहे? 0 to 9. मग 0 to 9 बरं, डिजिट्स घ्यायचे आणि डिजिट्स घेऊन मग आपण त्या प्रत्येकाच्या फ्रिक्वेन्सी किती आहे ते बघायचं, टॅली मार्क्स काढून. इथे डिजिट्स घ्यायचं, इथे टॅली मार्क्स करायचं आणि इथे फ्रिक्वेन्सी. ते 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर इथे आता प्रत्येकासमोर कोणते कोणते डिजिट्स आहे ते बघायचे आणि त्यानुसार जसं पहिला डिजिट कोणता इथे 0, पहिला डिजिट 1, नाही 1, इथे इथे पुढे घ्यायचे. हा 3 नाही घ्यायचा आपल्याला, 1. मग 1च्या इथे 1 कट करायचा आणि मग तिथे 1च्या पुढे एक टॅली मार्क असं करत राहायचं. इथे 1च्या पुढे टॅली मार्क द्यायचा. त्यानंतर पुढचा कोणता डिजिट आहे? 4,
4 आहे 1 आहे असं तुम्ही डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायचं. ठीक आहे, येईल ना तुम्हाला? येस मॅम. येस Yes, मॅम. ma'am. आणि मग ही जी सम आहे पूर्ण आहे तो किती यायला पाहिजे? इथे एन जो आहे 50 50 यायला पाहिजे, कारण टोटल डिजिट जे आहे ते सगळे ते 50 आहेत. त्यामुळे एन ची सम इथे करायची, म्हणजे फ्रिक्वेन्सीची सम, सॉरी एन काढायचं असतं जे फ्रिक्वेन्सीची सम असते. ठीक आहे, 50. तर असं तुम्ही डिस्ट्रीब्युशन टेबल बनवू शकता. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. अनग्रुप बनवायला सोपं असतं. आता इथे काय दिले माहितीये का, इन द टेबल मार्क, इथे चुकून विड्थ दिले, क्लास विड्थ दिले, क्लास मार्क आहे तो, क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीज गिवन आहे. इथे क्लास मार्क पाहिजे, आणि क्लास मार्क दिलाय आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर कन्स्ट्रक्ट द फ्रिक्वेन्सी टेबल टेकिंग इन्क्लुझिव्ह अँड एक्सक्लुझिव्ह क्लासेस. दोन्ही प्रकारचे क्लासेस घेऊन तुम्ही काय बनवायचं आहे, 2 फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचे, एक इन्क्लुझिव्हचं आणि एक एक्सक्लुझिव्हचं. ठीक आहे, आता हे जे आहेत ना हे क्लास मार्क दिलेले आहेत आपल्याला. बघा इथे एक असा क्वेश्चन आपल्याला आहे, बघा इथे क्लास मार्क जी आहे ना, क्लास मार्क इथे 5 आहे, 15 आहे, 25 आहे, 35 आहे. आता विड्थ जी आहे ना, क्लासची विड्थ ती याच्यावरून कळते आपल्याला. ह्याच्यातला जो डिफरन्स आहे ना तो क्लास विड्थ आहे, म्हणजे 5, 15, 25, 35, म्हणजे क्लास विड्थ किती आहे? 10 आहे. ठीक आहे, आणि आता समजा पहिला क्लास आपल्याला बनवायचा असेल तर कसा क्लास तयार करायचा आपल्याला, ज्याचा क्लास मार्क 5 आहे आणि विड्थ 10 आहे. 0 to 5. प्रत्येक आपल्याला क्लास बनवायचा, याचा पण 0 to 5. 0 to 5 नाही, 0 to 5 जर तुम्ही घेतलं तर 0 to 5 बघा कसं, क्लास विड्थ जी आहे 10 चा डिफरन्स आला पाहिजे. क्लास विड्थ म्हणजे तुमचं लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट यांच्यातला डिफरन्स असतो. क्लास विड्थ तुमची 10 आहे आणि क्लास मार्क 5 आहे. क्लास मार्क कसा काढतो आपण? क्लास मार्क म्हणजे दोन्ही, बघा क्लास विड्थचा फॉर्म्युला काय आहे, क्लास विड्थ म्हणजे अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. मायनस लोअर क्लास. ठीक आहे, आता समजा आपल्याला एखादा क्लास शोधायचा आहे, त्याचा अप्पर क्लास लिमिट समजा एक्स आहे आणि लोअर आणि वाय शोधायचं आहे समजा, तर इथे अप्पर क्लास लिमिट एक्स घेणार आणि लोअर क्लास लिमिट वाय घेणार, आणि क्लास विड्थ तुमचं किती आहे? 10 आहे. मग तुम्हाला एक इक्वेशन मिळतं इथे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10. बरोबर आहे. आणि क्लास मार्क कसा शोधतो आपण, हे पहिलं इक्वेशन. आपण लिनियर इक्वेशन शिकलो बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हो मॅम. हो मॅम. तसं हे इक्वेशन. आणखी एक इक्वेशन आपल्याला शोधायचंय, मग ते शोधण्यासाठी क्लास मार्क वापरायचा. क्लास मार्कचा फॉर्म्युला काय आहे? लोअर क्लास Lower. लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2. अप्पर क्लास लिमिट Divided प्लस लोअर by क्लास 2. लिमिट अपॉन 2. अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2, म्हणजे लोअर क्लास 2. एक्स प्लस वाय येईल इथे. म्हणजे लोअर क्लास लिमिट आपण वाय घेतलाय, पण वाय प्लस एक्स लिहा किंवा एक्स प्लस वाय, ते ऍडिशन आहे त्यामुळे एक्स प्लस वाय लिहू शकता अपॉन 2. आणि क्लास एक्स मार्क प्लस किती वाय आहे त्याचा? डिवायडेड बाय 2. क्लास मार्क किती आहे? 5 आहे. पहिल्या क्लासचा क्लास मार्क वेगवेगळा असणार आहे, क्लास मार्क वेगळा असणार, क्लास विड्थ सेम असणार तुमची सगळ्या क्लासची. क्लास मार्क वेगवेगळा आहे बघा, विड्थ एकच घ्यायची, कारण जो डिफरन्स असतो क्लास मधला तो सेम असतो. बघा आपण फॉर एक्झाम्पल जर बघितलं तुम्ही, तर विड्थ जी आहे ती सेमच राहते. जसं इथे बघा, हा तुम्हाला हे तुम्हाला एक्सक्लुझिव्हने दिलेलं आहे. 12 to 13, 13 to 14, 14 to 15 हे क्लासेस दिलेले आहेत. याच्यामध्ये तुमचा
विड्थ जी आहे म्हणजे याच्यातला जो डिफरन्स आहे ना तो सेम आहे बघा, एक एकचा डिफरन्स आहे. आणि क्लास मार्क जर विचारलं तर प्रत्येकाचा डिवाइड करावा लागेल. याचा क्लास मार्क One. काढायचा आहे 13 + 14 डिवायडेड बाय 2 काढायचं. कळलं? म्हणजे ह्यांची बघा कोणताही तुम्हाला टेबल दिला असेल ना फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल, तर त्याची विड्थ सेम असते. वेगळं काय असतं, मार्क, क्लास मार्क वेगवेगळा असतो. कळलं का? कळतंय की नाही? ते डोक्यावरून जाते. कळतंय मॅम. नाही कळलं? आता इथे जे तुम्हाला Teacher, क्लास एकदा आपल्याला क्लास हे बघा कोणताही क्लास असेल ना सांगते. आपण एखादं समजा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार केलं. पण एखादं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मी तयार केलं 0 to 8 च समजा तयार केलं मी असं. एज आहे इयर्स मध्ये आणि इथे मी फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या एजचे किती लोक आहेत. 0 to 10 इयर्स एज असलेले किती लोक आहेत. समजा 12 आहे, इथे 15 आहे, इथे 10 आहे. असं मी आता ही जी मेथड आहे हा जो मी टेबल तयार केलाय हा कोणत्या प्रकारचा टेबल आहे म्हणजे ग्रुप्ड आहे तो, पण कोणता ग्रुप, इन्क्लुझिव्ह मेथडचा आहे की एक्सक्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह एक्सक्लुझिव्हचा आहे ना. बरोबर. आता एक्सक्लुझिव्हचा जर तो आहे तर बघा याच्यामध्ये क्लास विड्थ काय असते आणि क्लास मार्क काय असतो ते कळलं पाहिजे. बघा याची क्लास विड्थ किती आहे, क्लास विड्थ म्हणजे काय, अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट, ही क्लास विड्थ असते. या क्लासची क्लास विड्थ काय आहे, 10 ma'am. 10 in 10 आहे. दुसऱ्या क्लासची क्लास विड्थ काय आहे, 10 10 10 10 10च आहे है ना. तिसऱ्या क्लासची पण 10. 10 10 येते. क्लास सर्वांची विड्थ 10 असते. क्लास विड्थ कॉमन असते, कॉन्स्टंट असते. क्लास विड्थ चेंज नाही होत, ती कॉन्स्टंट आहे. वेगवेगळं काय आहे, प्रत्येक क्लासची क्लास विड्थ सेम असते पण क्लास मार्क वेगळा असतो. क्लास मार्क कसा शोधतो आपण, याचा जर क्लास मार्क तुम्हाला या क्लासचा क्लास मार्क शोधायचा आहे तर 0 + 10 करून डिवायडेड बाय 2 करावं लागेल. म्हणजे अप्पर Five. लोअर क्लास लिमिट प्लस Five. अप्पर क्लास लिमिट. 5 ma'am. 5. class Five. mark is 5. याचा क्लास मार्क 5 येणार, याचा किती येणार 15 15 15 येणार है ना. मॅम खालच्याचं 25. 15 25 असं येणार 35 45. बरोबर. yes ma'am. 35 म्हणजे या प्रत्येक क्लासचा क्लास मार्क वेगळा आहे, क्लास विड्थ सेम आहे. क्लास विड्थ तुम्हाला इथे पण कळते किंवा इथे पण कळते, यांच्यातला जो डिफरन्स आहे ना प्रत्येक क्लास मार्क मधला ती क्लास विड्थ असते. बघा 5 15 25 यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे, क्लास मार्क मधला डिफरन्स किती आहे 10 10 10 10. आणि तीच तुमची 10. क्लास विड्थ आहे. म्हणजे जरी तुम्हाला मग क्लास विड्थ आपल्याला माहित नाही असं नसतं, क्लास मार्क वरून पण आपण क्लास विड्थ सांगू शकतो. कळलं का. म्हणजे आता तुम्हाला काय दिलंय, तुम्हाला हे दिलेलं आहे, हे नाही दिलंय, क्लासेस मार्क दिलेला आहे हे असं 5 15 25 35 45 असे क्लास मार्क दिले. हे दिलेलं आहे क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी, आणि याच्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायचं आहे. याच्यावरून म्हणजे हे क्लास मार्क दिले आणि फ्रिक्वेन्सी दिले, क्लास मार्क दिले फ्रिक्वेन्सी दिली, याच्यावरून आपल्याला टेबल बनवायचं आहे. म्हणजे काय करायचंय, मला इथे कोणते ग्रुप येणार, क्लासेस कोणते येणार आहेत ते शोधायचे. कळलं का. क्लासेस कोणते येणार, 0 to 10 येणार की 30 to 40 येणार की 100 to 200 येणार, ते मला शोधायचंय. कळते का. हो टीचर. टेबल बनवायचं म्हणजे फ्रिक्वेन्सी तर आपल्याला दिलेली आहे,
फक्त आपल्याला तो क्लासेस कोणते कोणते येणार आहेत ते फाइंड आउट करायचं. मग क्लासेस फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, तुम्ही क्लासेस फाइंड आउट करण्यासाठी आपण अप्पर क्लास लिमिट, जसं मी आता मगाशी इक्वेशन बनवले तसे इक्वेशन बनवायचे. कसे बघा, आता क्लास विड्थ आपल्याला माहित आहे, क्लास विड्थ 10 आहे आणि पहिला जो क्लास मार्क दिलेला आहे तो 5 आहे. आता हा क्लास मार्क घेऊन आणि ही क्लास विड्थ घेऊन बघा, प्रत्येक वेळेला हे सगळं सॉल्व्ह करायची गरज नाही, पण तुम्हाला अशी गणितं येऊ शकतात म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लास विड्थ दिलेली आहे, क्लास मार्क दिलेले आहे. जसं इथे गणित होतं बघा आधीच मी सांगते, जे मी तुम्हाला बोलली होती ना, एक गणित आपण नंतर घेऊ. हे बघा, हे थर्ड वाला, इफ क्लास मार्क इज 10 अँड क्लास विड्थ इज 6 देन फाइंड द क्लास. आपल्याला क्लास मार्क दिलेला आहे 10 आणि क्लास विड्थ दिलेली आहे 6. मग आपल्याला तो क्लास फाइंड आउट करायचा. इथे पण आपल्याला तेच करायचंय, पण आपल्याला प्रत्येकासाठी वेगवेगळं सॉल्व्ह करून प्रत्येक क्लास शोधायचा आहे. कळतंय मी काय बोलते? म्हणजे इथे पण प्रत्येक वेळेला तुम्हाला क्लास मार्क माहित आहे येस मॅम. आणि क्लास विड्थ माहित आहे, तुम्हाला क्लास शोधायचे. आधी आपण पहिल्यासाठी क्लास शोधणार आहे, मग दुसऱ्यासाठी शोधणार. कळते का? पहिल्यासाठी म्हणजे पहिला हा याचा क्लास जर शोधायचा आहे, याचा पहिल्याचा याचा क्लास शोधायचा आहे, तर क्लास विड्थ 10 क्लास विड्थ सेम असते आणि क्लास मार्क इथे मार्क लिहा, इथे क्लास मार्क दिलाय आणि क्लास विड्थ जी आहे ती यांच्यातला डिफरन्स जो असतो तो क्लास विड्थ असतो. क्लास विड्थ 10 आहे आणि पहिल्या क्लासचा क्लास मार्क 5 आहे. एवढं कळलं? काय आहे क्लास विड्थ किती आहे पहिल्यासाठी? प्रत्येक क्लास आपल्याला शोधायचा आहे. पहिल्या क्लाससाठी क्लास विड्थ किती आहे? नाही कळत? पहिल्या क्लाससाठी क्लास विड्थ किती घेणार तुम्ही? पहिल्या क्लाससाठी 10. हा आपला पहिला क्लास, क्लास विड्थ 10 आहे आणि क्लास मार्क किती घेणार? 5. क्लास मार्क 5 दिलेला. दुसऱ्यासाठी दुसरा क्लास शोधायचा आहे. फ्रिक्वेन्सीचं काही घेणं देणं नाहीये, फ्रिक्वेन्सीचा टेबल ऍज इट इज लिहायचंय. फक्त मला क्लास जर शोधायचे तर क्लास मार्क आणि क्लास विड्थ या दोन गोष्टी मला पाहिजे. तर पहिला जर मला क्लास शोधायचा आहे तर पहिल्या क्लाससाठी माझ्याकडे क्लास मार्क आहे 5 आणि क्लास विड्थ आहे 10. तर मी आता कसा क्लास शोधते बघा. क्लास मार्क 5 आहे आणि क्लास विड्थ 10 आहे. हे समजून घ्या, नसेल कळत तर विचारा. आता आपल्याला क्लास शोधायचंय. क्लास शोधायचंय म्हणजे काय शोधायचंय? मला त्या क्लासचं लोअर लिमिट शोधायचंय आणि अप्पर लिमिट शोधायचं. बरोबर आहे? क्लास जर मला शोधायचंय तर बरोबर आहे की नाही? अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. समजा लोअर लिमिट x आणि अप्पर लिमिट y घेऊ है ना, किंवा लोअर अप्पर मोठा जो आहे तो x घेऊया आपण. अप्पर लिमिट x घेऊ. अरे कळते की नाही? काही कठीण नाहीये, हे तुम्ही असं ओरली पण शोधू शकतात पटापट पटापट. लोअर लिमिट y आहे. आता पहिलं तर क्लास विड्थ दिले. क्लास विड्थ म्हणजे काय असतं? क्लास विड्थ म्हणजे अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट म्हणजे x मायनस y है ना. x मायनस y 10 दिलेलं आहे. येस मॅम. x मायनस y इज इक्वल टू 10. तुम्हाला आठवत असेल आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह केलेले, आठवते का? तेच इथे आपल्याला मिळणार आहे हो दोन मॅम. इक्वेशन. हे तुम्हाला पहिलं इक्वेशन, 5वा चॅप्टर मॅम. हे तुमचं फर्स्ट इक्वेशन मिळालं. त्याच्यानंतर क्लास मार्कचा फॉर्म्युला वापरायचा. क्लास मार्क कसा आहे? क्लास मार्क म्हणजे अप्पर क्लास लिमिट लोअर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट म्हणजे अपॉन 2. x प्लस y दोन लिमिटचे ऍडिशन डिवायडेड बाय 2. आता या पहिल्याचा क्लास मार्क किती आहे?
5. 5 आहे. एक्स प्लस वाय अपॉन 2. 2 5 10 एक्स प्लस वाय म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. 10. ठीक आहे. आता इथे दोन्ही इक्वेशन एका खाली एक घ्या आणि फक्त ऍड करायचे, सिम्पली ऍड करायचे. फक्त ऍड केल्यावर इथे कोणता व्हेरिएबल निघून जाईल ऍडिशन केल्यावर? Y एलिमिनेट होईल मॅम. Y. Y एलिमिनेट होईल. वाय एलिमिनेट होईल आणि एक्स प्लस एक्स Yes, 2x होईल आणि ते 20 होईल है ना. एक्स 10 येईल. ठीक आहे. आता एक्स जर 10 आला तर वाय किती येईल? मॅम पुट करावं लागेल इक्वेशन नंबर 1 मध्ये. इक्वेशन 2 मध्ये आपण पुट डाउन केलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. एक्स ची व्हॅल्यू 10 घेतली, वाय तर 10 तिकडे जाऊन मायनस होणार म्हणजे वाय किती आला? y is equals to 0 0. आला. वाय आपलं लोअर लिमिट होता आणि एक्स आपलं अप्पर लिमिट होतं म्हणजे आपला क्लास काय तयार होईल? एक्स एक्स 10. अप्पर 0 लिमिट to 2. 0 to 10 असा क्लास आहे. हे लोअर लिमिट होतं. वाय आपलं लोअर लिमिट आहे आणि एक्स जो होता तो अप्पर लिमिट होता. म्हणजे पहिला क्लास जो तुमचा तयार झाला तो 0 to 10 चा तयार झाला. कळलं? हो येस ठीक. मॅम. आता कळलं असं मॅम. सेम प्रत्येकासाठी पटापट रफ मध्ये सॉल्व्ह करा. आता जसं दुसऱ्यासाठी सॉल्व्ह करायचं असेल आपल्याला तर दुसऱ्यासाठी कसं तयार करणार आपण? हॅलो मॅम, प्रत्येकासाठी वेगवेगळं तयार करायचं का? हा म्हणजे आता दुसऱ्यासाठी क्लास विड्थ तर सेम असणार म्हणजे तुमचं पहिलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10 हे इक्वेशन तर सेम राहणार आणि क्लास मार्क मध्ये 15 येईल आणि एक्स प्लस वाय अपॉन 2 म्हणजे अप्पर क्लास लिमिट प्लस लोअर क्लास लिमिट अपॉन 2 म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 30 येईल इथे. ठीक आहे. मग हे वाय वाय जाणार 2x इज इक्वल टू 40 येणार म्हणजे एक्स 20 येणार. एक्स 20 तर वाय 10 येणार है ना. म्हणजे ते 10 to 20 हे तुम्ही आता 0 to 10 असेल तर पुढचे क्लासेस तुम्हाला आरामात मिळतील 10 to 20. फक्त क्लास मार्क 15 आहे का ते Yes, चेक ma'am. करायचं. त्याच्यापुढे 20 to 30 30 to 40 असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता सेम इथे पण तुम्हाला तसंच दिलंय. याचा क्लास मार्क शोधा. मॅम क्लास मार्क याचा क्लास दिले. मार्क किती आहे? 22 आणि क्लास विड्थ किती आहे? पहिल्याची 2. क्लास ह्याची या पूर्ण क्लासची क्लास 2. विड्थ किती आहे? 2 आहे है ना. 2 2. मग 2. सांगा बघू ते मला दोन. क्लास याचे पहिल्याचा क्लास सांगा शोधून. तसंच करायचं एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय 2 येणार आणि 22 एक्स प्लस वाय अपॉन 2 म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल मॅम टू याचा क्लास 44 मार्क येणार. काय आहे? क्लास मार्क 22 आहे ना. बघा हा 22 क्लास मार्क आहे आणि विड्थ म्हणजे याच्यातला डिफरन्स 2 2च आहे. हे 2 विड्थ आहे. कळतंय की नाही? यस मॅम. कळतंय मॅम. शोधा बघू ते पहिला क्लास कोणता येईल त्याचा. पहिला क्लास कोणता येईल? काय आला क्लास तुमचा पहिल्याचा?
आलं का? येते का? एक्स मायनस वाय काय आलं? एक्स मायनस वाय, एक्स मायनस वाय म्हणजे विड्थ असते. विड्थ हा तुमचा अप्पर क्लास लिमिट आहे, हा लोअर क्लास लिमिट आहे. विड्थ किती आहे? टू आहे मॅम. जे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. आणि क्लास मार्क किती आहे? क्लास मार्क पहिल्याचा क्लास मार्क 22. किती आहे? 22. म्हणजे 22. अप्पर क्लास लिमिट प्लस लोअर क्लास लिमिट अपॉन 2. क्लास मार्क 22 घ्यायचा इथे. क्लास मार्क 22 एक्स प्लस वाय अपॉन 2. त्यानंतर इथे 44. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 40. तर हे एका खाली एक लिहा, दोन इक्वेशन. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 22. नाही 44 आहे ना? 44. हे जाणार 2x इज इक्वल टू 46. एक्स किती येणार? 23. X 23 येणार 23. 21 and 23. 21 to 23. हा 21 येणार. कळलं? आता हे आपल्याला 21 to 20 पुढचे तुम्ही शोधू शकता. एक शोधल्यावर पुढचे येईल. हा 21 to 23 असेल. पुढचा 23 to काय असेल? 2चा डिफरन्स. हा 21 to 23 आहे. पुढचा 23 to 25 असेल. 2चा डिफरन्स आहे ना? 25 to पुढचा काय असणार? 27. 27 to 29. 27. 27 to 29. कळलं? 29 to 31. 29 to 31 ला क्लास नाही दिलाय, 4च दिले. ठीक आहे. मॅम आता हे जे असला आपलं ते राहिलं होतं थर्ड वाला ते, हा इफ क्लास मार्क हे तिसरं तुम्ही सोडवाल ना. आता क्लास मार्क 10 आहे, क्लास विड्थ 6 आहे, तर तुम्ही फाइंड द क्लास सोडू मॅम. येईल का आता? येस मॅम, येईन मॅम. ठीक आहे. आता पुढे आपल्याला बघा, पुढे आपल्याला आता इथून ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेले, ग्रुप वाले बनवायचे. आता त्याच्यासाठी तुम्हाला ग्रुप दिलेले आहेत त्यांनी, त्याप्रमाणेच घ्या. इन्क्लुसिव्ह क्लासेस घ्यायचे 0 to 5, 5 to 10, 10 to 15. आता मॅक्झिमम नंबर कोणता इथे? हा नंबर 16 आहे का? मॅम तिसऱ्याने आपण आता सोडवलं ना ते सेम आहे डायरेक्ट. 16 मॅक्झिमम नंबर आहे, तर आणखी एक क्लास घ्यावा लागेल इथे. इथे पेन्सिलच्या ना प्रत्येकाच्या कंपास बॉक्स मध्ये पेन्सिलची लेंथ मोजलेली, ती लेंथ दिलेली आहे. 46 स्टुडंट्स आहेत 9th स्टँडर्डचे. त्या 46 स्टुडंटच्या पेन्सिलची लेंथ मोजली आणि ती तुम्हाला त्याचा डाटा दिलेला आहे. तर सगळ्यात मोठा नंबर इथे मला 16 दिसतोय, म्हणजे 20 पर्यंत घेतले. 0 to 5, 5 to 10, 10 to 15 आणि 15 10 to to 20 15, पर्यंत घेतले तरी चालेल. 20. इथे फक्त वरती लेंथ लिहा, लेंथ ऑफ पेन्सिल. कळलं का? आणि मग टॅली मार्क्स लिहा येस आणि मॅम. मग फ्रिक्वेन्सी. बरोबर? इथे लेंथ ऑफ पेन्सिल इन सेंटीमीटर असं पण लिहायचं इथे, इन सेंटीमीटर. त्यानंतर टॅली मार्क्स येणार, इथे फ्रिक्वेन्सी आहे. मॅम तिथं क्लास पण येऊ शकते ना? इथे तुम्ही लेंथ ऑफ तिथं. ती काय आहे ते आपल्याला आपण लिहायचं असतं. क्लास पण लिहू शकता, काही हरकत नाही, क्लास पण लिहिता येते. येस मॅम. 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to ते 20. तुम्ही कराल ना इथे टॅली मार्क्स करून. येस मॅम. 5 वाले इथे नाही घ्यायचे.
0 to 5 मध्ये 5 नाही घ्यायचं, 5 to 10 मध्ये घ्यायचं, 10 इथे नाही घ्यायचं, 10 to 15 मध्ये घ्यायचं. ठीक आहे. अप्पर क्लास एक्सक्लूड असतो अप्पर क्लास. मॅम 0 to 5 चं 5 आहे. इथे इन्क्लुझिव्ह क्लास का लिहिले, हे तर एक्सक्लुझिव्ह क्लास दिले त्यांनी आणि लिहिताना इन्क्लुझिव्ह लिहितात. हे स्वतःच कन्फ्युज आहे. मी पण म्हटलं इन्क्लुझिव्ह क्लास, ऍक्च्युली हा एक्सक्लुझिव्ह क्लासेसचा प्रकार आहे ना. जेव्हा आपले कंटिन्युअस क्लास असतात तेव्हा ते अप्पर लिमिट एक्सक्लूड मॅम, असतं, ते म्हणून त्याला उदाहरण एक्सक्लुझिव्ह चुकलेलं आहे. बोलतात. हा ना, उदाहरण चुकलेलं आहे मॅम. बरोबर आहे. बरोबर. आता 9व्या मध्ये तुम्हाला बनवायचे क्लासेस आणि सुटेबल क्लासेस घेऊन ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायचं. शक्यतो बनवताना एक्सक्लुझिव्ह वाले म्हणजे कंटिन्यू वाले क्लासेस घ्या, तेच घ्या. मॅम आता इथे एक्सक्लुझिव्ह तुम्ही मध्ये येते. मिनिमम हा हे एक्सक्लुझिव्ह वाले, इथे पण सगळे जे बहुतेक बनवायचे ना तुम्हाला एक्सक्लुझिव्ह वालेच बनवा. कळलं का? येस मॅम. मॅम ते जीवन मध्ये दिलं असलं त्याच्यानुसार बनवता येईल. हा, जर दिला मॅम, नसेल तर हे आपण एक्सक्लुझिव्ह मध्ये, दिला असेल त्यांनी जे ते मग ते बनवायचं तसं. कळलं का? मॅम 10th त्यांनी जर एक्सक्लुझिव्ह बोलले का की इन्क्लुझिव्ह आहे? कोणतं 10th. 10th वाला का? हा मॅम 10th 10th वाले exclusive इन्क्लुझिव्ह वाले आहेत बघा, हे इन्क्लुझिव्ह वाले आहेत, हे इन्क्लुझिव्ह वाले आहेत. कारण हा इथे 149 ला संपतो, तो पुढचा क्लास 150 ला सुरू होतो. म्हणजे हे कंटिन्यू नाहीयेत क्लास. कंटिन्यू म्हणजे एक्सक्लुझिव्ह वाले कसे असतात की जिथे अप्पर लिमिट, वरच्याचा अप्पर लिमिट आणि खालच्याचा लोअर लिमिट सेम असतो. म्हणजे पहिला क्लास जिथे संपतो तिथे दुसरा क्लास काय होतो, पुढचा क्लास सुरू होतो. चालू होतो. सुरू होतो, है ना. पण इथे तसं नाहीये. म्हणजे ही कोणती मेथड आहे, हे कोणता प्रकार आहे? इन्क्लुझिव्ह. एक्सक्लुझिव्ह. इन्क्लुझिव्ह. इथे दोन्ही इन्क्लूड आहेत, अप्पर आणि लोअर लिमिट दोन्ही याच्यातच इन्क्लूड असतात एकाच क्लासमध्ये. कारण 149 आणि 100 दोन्ही याच्यातच येणार, कारण 149 इथे येतच नाही पुढच्या. ते एक्सक्लुझिव्ह का? कारण दोन अप्पर लिमिट आणि याचा लोअर लिमिट सेम असतो. मग नक्की कुठे घ्यायचा, तर जिथे तो लोअर लिमिट आहे, कारण अप्पर लिमिट एक्सक्लूड केलेला असतो, काढून टाकलेला असतो, म्हणून त्याला एक्सक्लुझिव्ह बोलतात. कळलं का तुम्हाला? हो येस मॅम. मॅम. मॅम हे इन्क्लुझिव्ह मध्ये येईल ना? हा, हे इन्क्लुझिव्ह आहे. ठीक आहे. कराल ना हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल? येस मॅम. त्यानंतर आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. क्युम्युलेटिव्ह म्हणजे संचित वारंवारता. आता क्युम्युलेट करायचं, अक्युमुलेट करायचं म्हणजे जमा करायचं. ठीक आहे. म्हणजे काय माहितीये का, दोन प्रकारच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आहेत. नीट समजून घ्या. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला कळलं पाहिजे. अक्युमुलेट केल्या जातात. आता तुम्हाला कसं सांगायचं म्हणजे का, पण बघा असा एक क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सांगते. ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मध्ये ना क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी साठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी असते ना ती दोन टाईपची असते. एक लेस दॅन अप्पर लिमिट आणि दुसरी असते मोर दॅन लोअर लिमिट. लोअर लिमिट, मोर दॅन लोअर लिमिट आणि लेस दॅन अप्पर लिमिट. म्हणजे काय माहितीये का, आपण एक एक्झाम तुम्हाला कळेल. आता इथे काय दिले बघा, इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे काय दिलंय, क्लास इंटरवल दिले, दिसते स्क्रीनवर सगळ्यांना?
येस मॅम. यस मॅम. इथे क्लास इंटरवल दिले 0 to 10. आता इथे कसली मॅथमॅटिक्स मध्ये आउट ऑफ 40 मार्क्स आहेत. त्याचं तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मार्क्स बनवलेलं आहे टेबल. म्हणजे 0 to 10 मार्क्स मिळालेले जे स्टुडंट आहेत ते किती आहेत? 2 आहेत. 10 to 20 मार्क्स मिळालेले जे स्टुडंट आहेत ते किती आहेत? 12 आहे. है ना? त्यानंतर 20 to 30 मार्क्स मॅथमॅटिक्स मध्ये मिळालेले स्टुडंट 20 आहेत. आणि 30 to 40 मार्क्स मिळालेले स्टुडंट 16 आहेत. ठीक आहे. आता मी समजा तुम्हाला असं विचार बघा, मी समजा तुम्हाला एक प्रश्न विचारला की मला नंबर ऑफ स्टुडंट सांगा, म्हणजे असे किती स्टुडंट आहेत ज्यांना लेस दॅन 40 मार्क्स मिळालेले आहेत. लेस दॅन 40 मार्क्स मिळालेले स्टुडंट किती? 50. 50. येस मी मॅम. समजा तुम्हाला असं विचारलं की मोर दॅन 20 मिळालेले स्टुडंट किती? मोर दॅन 20. 20. मोर 34. दॅन 20 म्हणजे ज्यांना किती? 34. 34. 34 नाही. येस मॅम. मॅम 20. बघा काय करायचं माहितीये का? काय मोर दॅन 20 म्हणजे 20 पेक्षा जास्त. आता 20 पेक्षा जास्त म्हटल्यानंतर 20 पेक्षा जास्त म्हणजे 30 पेक्षा जास्त वाले पण त्याच्यात येणार ना. म्हणजे मी काय म्हंटल, मोर दॅन 20. मोर दॅन 20 म्हणजे त्याच्यात 25 वाले पण येतील, 35 वाले पण येतील, 40 वाले पण येणार, कारण मोर दॅन 20 म्हटलेले. बरोबर आहे. मोर दॅन 20 मध्ये हा बघा, 36. हे पण येतील आणि हे पण येतील. हा 36. ठीक आहे. म्हणजे आपण काय केल्या, या दोन फ्रिक्वेन्सी अॅक्युमुलेट केल्या. क्युम्युलेट म्हणजे एकत्र केलं. कारण जेव्हा पण आपल्याला लेस दॅन किंवा मोर दॅन असा क्वेश्चन असतो तेव्हा आपण काही फ्रिक्वेन्सीज ऍड करतो. म्हणजे आता समजा मी तुम्हाला विचारलं की लेस दॅन 30 वाले किती आहेत? लेस दॅन 30 वाले किती आहेत? तर लेस दॅन 30 वाले किती आहेत? 30 पेक्षा कमी मार्क मिळालेले किती मुलं आहेत? 24. मॅम परत सांगा. किती? 20. लेस मॅम दॅन परत सांगा. 30. 24. How many students got less than 30 marks? Less 34. than 30 marks मिळालेले किती? 34. 24. 34. 30. मॅम 34. 30. बरोबर. 34. 34 बरोबर आहे. आता 34 आपण कसे कसे मिळवले? आपण काही फ्रिक्वेन्सीज ऍड केल्या याच्यात. कुठल्या कुठल्या केल्या? पहिल्या 3 केल्या. बरोबर आहे. कारण लेस दॅन 30 म्हटल्यानंतर लेस दॅन 30 म्हणजे 30 अप्पर लिमिट. आपण काय म्हटलं, दोन प्रकारच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज असतात, लेस दॅन अप्पर लिमिट आणि मोर दॅन लोअर लिमिट असं. आता लेस दॅन 30 म्हणजे हा क्लास, कोणता क्लास? हा वाला. हे 30 वाले आहेत. लेस दॅन 30 वाले म्हणजे हे जे स्टुडंट आहेत त्यांना 20 to 30 म्हणजे 30 पेक्षा कमी मिळालेत. हे 10 to 20 म्हणजे यांना पण 30 पेक्षा कमी मिळाले आणि यांना पण 30 पेक्षा कमी मिळाले. म्हणजे मी जेव्हा लेस दॅन 30 बोलते तेव्हा हे सगळे ऍड होतात. बरोबर आहे. कळतं की नाही? येस मॅम. हो टीचर. येस मॅम. आपण करायचं काय असतं माहितीये का? आपल्याला जेव्हा लेस दॅन काहीतरी विचारतात, म्हणजे मी समजा आता तुम्हाला विचारलं की लेस दॅन 20, तर लेस दॅन 20 जर आपल्याला शोधायचंय तर 20 जिथे अप्पर लिमिट आहे तिथून वरती सगळे ऍड करायचं. नाहीतर तुम्हाला तसं पण कळेल
लेस दॅन 20 वाले किती आहेत? लेस दॅन 20 वाले 14. 14. 14. हा, ठीक आहे. मोर दॅन 10 वाले किती आहेत? मोर दॅन 10 म्हणजे 10 पेक्षा जास्त मार्क मिळालेले स्टुडंट्स किती आहेत? 48. 48. 48. कळलं आता? येस मॅम. कळलं ना? हो टीचर. Yes, ma'am. आता इथे आपण असे पण आपण याच्यावरून पण आपल्याला सांगता येतं. पण फार मोठी जर फ्रिक्वेन्सी टेबल असेल, खूप लांब लचक फ्रिक्वेन्सी टेबल आहे आणि आपल्याला जर सारखं सारखं विचारलं लेस दॅन 20 वाले किती आहे, लेस दॅन 40 वाले किती आहे, तर ते सारखं सारखं ते सगळं ऍड करत बसण्यापेक्षा आपण एक वेगळा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा एक कॉलम बनवतो वेगळा. त्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट सांगता येतं की लेस दॅन विचारलं तर लेस दॅन 40 किती आहेत, लेस दॅन 50. आता इथे तुम्हाला हे जे क्लासेस आहेत ते फार कमी आहेत, 4च आहेत. पण असे खूप सारे क्लासेस असतील आणि ह्या खूप साऱ्या फ्रिक्वेन्सीज असतील, तर प्रत्येक वेळेला लेस दॅन विचारलं, मोर दॅन विचारलं, तर तुम्हाला ते सारखं सारखं काय करत बसावं लागेल की इथून इथपर्यंत फ्रिक्वेन्सीज ऍड करा, नंतर इथून इथल्या खालच्या फ्रिक्वेन्सीज ऍड करा. तर सारखं सारखं ते तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना ऍड करावं लागतं. बरोबर आहे? कळते की नाही? हो की नाही कळलं? मॅम काही वेळेस मायनस पण करावा लागेल. मायनस कधी करावं लागतं? मायनस म्हणजे आपल्याला जेव्हा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी दिलेली असते आणि त्याच्यावरून फ्रिक्वेन्सी काढायची आहे, तर मायनस करावं लागतं. फ्रिक्वेन्सीवरून क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची. बघा उलटे प्रश्न असतात. कधी कधी तुम्हाला बघा नेहमी जर आपल्याला नेहमी फ्रिक्वेन्सी देतात, बरोबर आहे? नेहमी फ्रिक्वेन्सी देतात आणि फ्रिक्वेन्सीवरून क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल कॉलम बनवायचंय, तर ऍडच करायचं असतं. कधी उलटा प्रश्न असतो, म्हणजे कधी तुम्हाला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी देतात आणि फ्रिक्वेन्सी शोधायची, तर मग सबट्रॅक्शन करावं लागतं. कळते की नाही? कळतंय टीचर. तर इथे तुम्हाला फार कन्फ्युज केलेलं आहे, पण एवढं कन्फ्युजन करण्यासारखं मला तर काय माहिती, खूप कन्फ्युज केलेलं आहे याने तुम्हाला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीसाठी. तर हे का असं केलंय काय माहिती, इथे काय केलंय यांनी वरून खाली. तर एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला. दोन्ही टाईपच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज जर तुम्हाला फाइंड आउट करायचे, एक 2 प्रकारच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज असतात, एक लेस दॅन टाईप आणि एक मोर दॅन टाईप. ठीक आहे? मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप असते आणि एक लेस दॅन ऑर इक्वल टू टाईप असते. ते तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये बघा. लेस दॅन टाईप जेव्हा तुम्हाला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची असते, तेव्हा काय करायचं माहितीये का, वरून खाली ऍड करत जायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा हा एक आपल्याला टेबल दिलाय समजा, हे नका बघू. हा एक तुम्हाला टेबल दिलाय, म्हणजे इथे एज दिलेली आहे, इथे टॅलिमास दिले, इथे फ्रिक्वेन्सी दिली. ठीक आहे? आता इथे फ्रिक्वेन्सी इथे आता किती होईल, दुसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती होईल सांगा? मॅम लोअर का मोर? नाही, फक्त फ्रिक्वेन्सी सांगा. ते लेस दॅन की मोर दॅन ते मी तुम्हाला सांगते कशी तयार करायची ती. इथे फक्त फ्रिक्वेन्सी सांगा 9 टॅली मॅम. मार्क्स वर. 9. इथे Ma'am, 9 आहे 23. याची फ्रिक्वेन्सी. हा, Ma'am, 23. याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 23. 23. नाही 14 to 16 ची किती? Ma'am, 13. 30. 30. 13. आता इथे मी फक्त क्लासेस घेते आणि तुम्हाला सांगते की दोन्ही प्रकारच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशा फाइंड आउट करायच्या. हे एज आहे इयर्स मध्ये, 10 to 12, 12 to 14,
14 to 16, 16 to 80. ठीक आहे. आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे. पहिल्याची 9 आहे, मग 23 आहे, 13 23, 13, 5, आणि लास्टची 5, 5. 5. 10, 50 आहे. ठीक आहे. आता आपण आहे ना, पहिली जी आपण तयार करणार आहोत ती लेस दॅन अप्पर लिमिट वाली करणार. ठीक आहे. जेव्हा पण तुम्हाला लेस दॅन टाईपची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही सीएफ आपण काढणार. सीएफ आपण शॉर्टकट मध्ये घेतो. सीएफ चे 2 प्रकार आहेत, एक लेस दॅन अप्पर लिमिट आणि दुसरी मोर दॅन ऑर इक्वल टू लोअर लिमिट. हे सीएफ चा कॉलम असणार आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा लेस दॅन अप्पर लिमिट. आता हे अप्पर लिमिट का लिहायचं असतं, लेस दॅन अप्पर लिमिट का असतं, ते त्याचा अर्थ काय ते कळलं पाहिजे. आता लेस दॅन टाईपची आपण बनवताना ना वरून खाली ऍड करत जा. म्हणजे पहिली ही फ्रिक्वेन्सी इथे 9च राहणार आणि नंतर ना एक एक असे आपण फ्रिक्वेन्सीज ऍड करत जातो ना. म्हणजे आपण बघा अक्युमुलेट करतो. म्हणजे पुढच्या क्लासची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती किती काढणार आपण. पुढच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे 9 + 23. 9 9 + + 23. 23. मग किती होणार ती. 9 + 23 32. त्यानंतर काय करणार आपण, ह्या 30 झाल्या. आता दोन्ही वरच्या 2 मिळून 32 झाल्या. आता परत त्याच्यात तिसरी ऍड करायची. म्हणजे 32 मध्ये काय ऍड करायची, 13 ऍड करायची. 30. म्हणजे ही होणार 45. 45. आणि हे 45 + 5 50. 50 इथे लास्टला. ठीक आहे. ही झाली लेस दॅन टाईपची. आणि अप्पर मोर दॅन लोअर लिमिट जी आहे, मोर दॅन लोअर लिमिट तुम्ही खालून वर ऍड करत जायचं. म्हणजे काय, तुम्ही जेव्हा तुम्हाला मोर दॅन टाईपची पाहिजे असेल तेव्हा खालून वर ऍड करायचं. म्हणजे काय ते करायचं, याला मराठीतून काय म्हणता. मोर दॅन लोअर लिमिट. मॅम ऍड नाही करावं लागत. तिचे याला काय करावं मराठीतून काय लागतं, मॅम याला मायनस संचित करावं मारावं लागतं ना. आपण. काय मायनस करणार तू दादा, मॅम कसं मॅम मायनस. टोटल मध्ये फ्रिक्वेन्सी होती. काय 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 करणार, इथे इथे काय करायचं, इथं पहिल्याची कशी काढायची. मॅम टोटलला मध्ये खालून 50. वरती करायचं असतं. मॅम पहिल्याची 50 हा, राहील. इथे काय करायचं, पहिल्याची इथं वरती 50. 50. नंतर हा, नंतर 50 50 - 9. 50 - 9. -9. नंतर नंतर 41. मॅम किती येईल. सर इज इक्वल 41 इज इक्वल. नंतर 41 - 13 ना. अरे 28 काय बोला मॅम. पटापट. 28. आणि नंतर पुढे 23. मॅम तिथे शिका 23 तिने पाहिजे मॅम. असं आहे. नाही किती पाहिजे. मॅम तिथे 30 ऐवजी 23. 23. इथे ना, 23. कुठे 23 पाहिजे, इथे इथे का, येस मॅम. इथे का. हो मॅम. 50 - 23. 18. त्यापेक्षा एक काम, हा ठीक आहे, त्यापेक्षा एक काम करायचं. मी तेच सांगते, सोपं काय आहे माहितीये का, खालून वर ऍड केलं तरी तुम्हाला तेच मिळणार. इथे 5 मिळणार दादा. आणि ह्याची काय आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी
5 - 5 0. नाही मॅम तसं नाही. 5 - असं नाहीये. 13. नाही रे मुलांना, तसं नका करू. मी सांगते तुम्हाला कसं करा. खालून वर ऍड करत जा. तुम्हाला वरती 15 मिळणार. लेस दॅन टाईप मध्ये वरून खाली ऍड करत जायचं. मोर दॅन टाईप मध्ये खालून वर ऍड करत जायचं. म्हणजे काय करायचं, ऐका मी सांगते तसं करा. इथे याची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे इथे लिहिलं वरती, पहिली फ्रिक्वेन्सी तशीच ठेवायची. तसं इथे आता खालची जी फ्रिक्वेन्सी आहे ती तशीच ठेवायची आणि एक एक ऍड करत जायची. म्हणजे 5 + 13 करा, 18 येणार. त्यानंतर 18 + 18. 23 करा, तर 41 येणार. आणि मग 41 + 9 करा, इथे 50 येणार. हा, कळलं का? 50. असं ऍड करत जायचं खालून वर. Yes, मोर ma'am. दॅन टाईप मध्ये खालून वर आणि लेस दॅन टाईप मध्ये वरून खाली ऍड करत जायचं. वरून खाली म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी तशीच घ्यायची आणि मग एक एक खालच्या फ्रिक्वेन्सी वर ऍड करताना खालची फ्रिक्वेन्सी तशीच ठेवायची आणि एक एक वरती ऍड करत जायची. असं मोर दॅन टाईप तयार करा. ठीक आहे, पुढचं आपण नंतर घेऊ. फ्रिक्वेन्सी जे आन्सर आहे ते प्लस करायचं आणि मॅम. मॅम पुस्तकामध्ये मायनसचं प्लसच नाहीये. करा. आता ते खूप खूप कन्फ्युजिंग आहे. का असं दिलंय मला माहित नाही, पण मी तरी असं शिकवते. माहित नाही मला का असं मायनस. मुलं कन्फ्युज होतात, त्यापेक्षा हे असं सोपं पडतं. कळलं का? ठीक आहे. येस मॅम. मॅम काही उदाहरण चुकलेले पण असतात. पुस्तकात चालेल. ठीक आहे, एवढी गणितं सोडवा, ती एक्सरसाइज सोडवा पहिली. ठीक आहे, बाय. ओके मॅम. बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम.